निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर आमदारकीचे मैदान मारणार ए.वाय. पाटील। आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी कुडाळ या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा भरला। वेगवेगळ्या ठिकाणावर संधी देऊन सत्तेचे विकेंद्रीकरण केले। मतदारसंघात रोजगार, आरोग्य, बंधारे पूल, वन्य प्राण्यांचा त्रास, शेतकऱ्यांना हमीभाव असे सामान्य जनतेचे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत। त्यांची सोडवणूक करण्यासाठी व जनतेचा आमदार कसा असतो हे दाखवून देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर आमदारकीचे मैदान मारणार असे प्रतिपादन ए.वाय. पाटील यांनी कुडाळ तालुका राधानगरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम पाटील हे होते। प्रास्ताविक स्वप्नील पाटील यांनी केले। या प्रसंगी राजू कवडे, अमर पाटील, विजय मोहिते, बाळासाहेब बर्गे, शिवाजी पाटील यांनी आपल्या मनोगतातून ए.वाय. पाटील यांना आमदार करणं का गरजेचं आहे ते पटवून दिलं। यावेळी महादेव कोथळकर, नंदूभाऊ पाटील, तानाजी काटकर, केडी चौगले, राव बुगडे, नेताजी पाटील, मानसिंग पाटील, बंडा कोतेकर, युवराज वारके, दिलीप पाटील, संदीप पाटील, मोहन पाटील, वायडी पाटील, भगवान पातले, जयसिंग हुजरे, गौतम कांबळे, प्रकाश कांबळे, पांडुरंग कांबळे, अतुल नलवडे, वीरेंद्र देसाई, प्रकाश मोहिते, सोन्या आरडे, संतोष वागरे, पडसाळी गावचे सरपंच तानाजी पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन सुभाष कांबळे यांनी केले तर आभार आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव कांबळे यांनी मानले। न्यूजशाहीसाठी मुख्य कार्यकारी संपादक स्वप्नील कांबळे। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची चव आहे कोल्हापुरी।